मस्त अशी खायला अप्रतिम लागणारी अशी पालक मेथी भजीची वडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी पाहिजे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये। तर बघू शकता मी इथले अर्धी पेंडी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मूठभर आपण घेतलेली आहे मेथी। तर मेथी थोडी कमी वापरायची आहे कारण मेथी जरा कडवट असते, त्यामुळे आपलं पालक मेथी भजी एवढे कडू होऊ नयेत म्हणून। आता हे बघू शकता मसाले आपण काय काय घेतले बघून घेऊया। 2 चमचे घेतलेले मी धणे, 2 चमचे घेतलेले जिरे, 2 चमचे घेतलेत मी बडीशेप, इथे तसे 1 इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात 5-6 मिरच्या घेतल्यात मी। तर हे बघू शकता आधी स्वच्छ धुवायचे, आपण पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोथिंबीर असेल तर जरा कोथिंबीरचाही वापर करायचा आहे। तर अशा प्रकारे हे बारीक चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला, स्वच्छ धुवून पाणी निथळत ठेवायचं आणि मग बारीक चॉप करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपला हे छानपैकी बारीक चॉप केल्यानंतर आपण एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि जे मगाशी जिन्नस तुम्हाला मी दाखवलं ना ते सगळं कच्चंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे, पाणी न घालता। अगदी ओबडधोबड झालेला तरीच चालतं, आपल्याला बारीक जास्त करायचं नाही। चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे 1 चमचा आणि ह्याच्यामध्ये बरोबर मी ना जितका लागेल बसेल ना तितकाच पिठाचा वापर केलेला आहे। बघू शकता बरोबर 1 वाटी मी पिठाचा वापर केलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर थोडं जास्त घाला, पण कसं असतं जरा कमी पिठाचा वापर केला की नाही टेस्टला खूप छान लागतात। तर बघू शकता आपण हे छानपैकी असं मर्दून यांना दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी सुटायला सुरू होतं आणि आपल्या पिठाला पाण्याचा पण वापर अजिबात करायचा नाही आपण। तर बघू शकता मी 1 चमचा तेल घातलेला, आपण ह्याच्यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे। बिना सोड्याच्या आणि बिना पाण्याच्या आपण हे वडे भजी केलेले आहेत। तर बघू शकता गोल गोल शेप द्यायचा आहे, जसं आपण वडापावचा वडा करतो ना तशाप्रमाणे आपण गोल गोल करून घ्यायच्यात आणि डीप फ्राय करून घ्यायच्यात। आता हे बघू शकता असे गोल गोल एका साईज शेपचे करून घ्यायच्यात आणि ह्याला छानपैकी डीप फ्राय करून घ्यायच्यात। तर हे छानपैकी हलवायचे आहेत, अगदी दोन्ही साईडने हलवून आहे ना 2 ते 3 सेकंद हलवायचं आहे आणि मग नंतर आपल्याला ह्याला छानपैकी काढून घ्यायचं। आता काढून का घ्यायचं आहे तर आपल्याला फक्त ह्याला शेप द्यायचा आहे, जेणेकरून आपण तेलात घातलं की नाही दोन्ही साईडने पलटून घ्यायचे आणि 2 ते 3 सेकंदानंतर ह्याला हलवायचं आणि मग आपण हे बरोबर 2 मिनिटांनंतर ह्याला काढून घ्यायचं आहे। फक्त ह्याला वरून कोटिंग कडक होता कामा नये इतकं आणि फक्त शेप धरला की काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे सगळे वडे आपण हे छानपैकी डीप फ्राय करून घेणार। आता हे बघू शकता अशा प्रकारे झालेले आहेत आपले। आता हे गरम आहे त्यामुळे काय करायचं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याला दाबायचं आणि चपटा करून घ्यायचा आहे। तर बघू शकता असे छान आपले मस्त शेप आपण लगेच काढले असल्यामुळे की ह्याला शेप द्यायला येतो। आता हे बघू शकता हे पण आपण 2 ते 3 सेकंद तळून आपण काढलेले आहे। आता मग असे आपण जे चपटे केले आहेत ना ते आता आपण छानपैकी शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता हे बघू शकता हे असं का करायचं तर करायचं कारण असं की आपल्याला आपण जेव्हा चपटे करतो ना तेव्हा हे भजी अगदी व्यवस्थित शेप धरतात। अगदी पहिल्यांदाच आपण केलं असतं तर थोडेसे साईडनी कट होतात आणि अशा प्रकारे केली कट होत नाहीत आणि तुम्हाला जितके पातळ हवे ना तितके तुम्ही हाताने शेप देऊन करू शकता। आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्याला तेल खूप कमी लागतं। तर बघू शकता असे डीप फ्राय करून घ्यायचे, अगदी कमी तेलात होतात हे, आपण यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही, त्यामुळे पालक आणि मेथीची पूर्ण टेस्ट ह्याच्यामध्ये उतरते, खायला खूप सुरेख लागतात, पूर्ण हेल्दी ही रेसिपी आहे। बघू शकता किती पातळ पाहिजे तितकेही पातळ तुम्ही हे करू शकता, तसे कुरकुरीत लागतात खायला, तर अशी झटपट होतात आणि विशेष म्हणजे 5 मिनिटात ही रेसिपी कंप्लीट होते। आणि आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर सगळीकडे ठिकाणी आपल्याला पालेभाज्या स्वस्त भेटतात, तर अशी प्रकारची ही वडा भजी करून बघायची आहे, खूप सुरेख लागते। तर नक्की ट्राय करून बघायची आहे, कमी तेलातली आणि पूर्ण हेल्दी आणि कमी पिठाचा वापर करून आपण हे केलेले आहे। तर बघू शकता आपले सुंदर असे भजे आपण छानपैकी भजी वडी आपण तळून घेतलेले आहेत, तर खायला सुद्धा सुरेख लागतात आपले असे आणि कडू अजिबात लागत नाही, तर म्हणून आपण मेथीचा वापर थोडा कमी केला आहे। तर असे सुंदर हे वडा भजी तयार आहेत खाण्यासाठी, तर नक्की ट्राय करून बघायची ही रेसिपी। चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर शेअर करायचं आहे। तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर नक्की एक लाईक करा। असंच भेटूया नवीन रेसिपी, तोपर्यंत बाय।